विक्रम कारखानीसने तारिणीला दिला धोका, ते पण 10 कोटींसाठी. ते कुणाच्या सांगण्यावरून. चला तर बघूया. तर घडतं असं, तारिणी मिशनवर जाते आणि घरामध्ये एकच गोंधळ उडतो आणि कौशिकी केदारला निर्णय सांगते, यापुढे तारिणी ह्या घरात कधीही पाऊल टाकणार नाही. ह्या घराचे दरवाजे कायमचे त्याच्यासाठी बंद. आता तारिणीला ह्या घरात येऊ देणार नाही म्हणून केदारला खूप वाईट वाटतं. पण आता कौशिकीने निर्णय घेतला म्हणून दया पण बोलत नाही, किंवा हा दया आणि कौशिकीचाच प्लॅन असतो. पण युवराज, पद्मिनी आणि निशिता खूप खुश असतात. युवराज म्हणतो, तारिणी ह्या घरामध्ये परत कधीच येणार नाही. निशिता हसून म्हणते, युवी, माझ्या तर मनासारखं झालं. मला तर ती तारिणी ह्या घरात नकोच होती. डोळ्यासमोर आली ना, मला तिचा खूप राग यायचा. युवराज हसून म्हणतो, आता नाही येणार, कारण ती घरीच येणार नाही. पद्मिनी म्हणते, वाटलं नव्हतं ह्या तारिणीपासून एवढा लवकर पिच्छा सुटेल. कौशिकी रूममध्ये जाते आणि फोनवर बोलत असते. आता ताईशी बोलून तारिणीविषयी जो काही गैरसमज आहे तो काढून टाकावा, असा केदार विचार करतो आणि कौशिकीच्या मागे जातो. पण कौशिकी म्हणत असते, परत ती तारिणी ह्या घरात नाही आली पाहिजे. तिचं बोलणं ऐकून केदारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो विचार करतो, म्हणजे हा सगळा कौशिकी ताईचा प्लॅन. अरे देवा, म्हणजे तारिणी बरोबर बोलत होती तर. पण आता मी बॉसला कसं सांगू की तुझ्याविषयी खूप मोठा ट्रॅप रचलाय. तिने तर फोन घरातच ठेवून गेली. केदार ऑफिसमध्ये जातो. कत्री म्हणतो, बॉस नाही आली. आता झालेला प्रकार केदार सगळ्यांना सांगत असतो आणि म्हणतो, ह्यामागे विक्रम कारखानीसे, ज्याने तारिणीला ह्या मिशनसाठी पाठवलं. खरं तर ह्या मिशनबद्दल कुणालाही सांगायचं नव्हतं, पण मी खूप विचारलं म्हणून तारिणी मला बोलली. पण मला आता हे कळत नाही, तारिणीला कसं सावध करायचं. फते म्हणते, सर आता काय करायचं. केदार म्हणतो, ती कुठे आहे, काय करते हे काहीच माहिती नाही. इकडे तारिणी अमृतसरला पोहोचते, पण पुढच्या मेसेजबद्दल तिला काही कळत नाही. ती विचार करते, अजून कारखाने सरांचा फोन कसा नाही आला किंवा मेसेज पण नाही आहे. इथे नक्की मला काय करायचं तेच कळत नाही आहे. ती आता 2-3 दिवस सारखी भटकत असते. काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हाती काहीच लागत नाही. आणि कौशिकी मात्र पुरेपूर प्रयत्न करत असते की तारिणी आता अमृतसरमध्ये. काही झालं तरी ती वापस नाही आली पाहिजे. तारिणी मात्र गुलाबच्या बॉसचा विचार करत असते आणि म्हणते, इकडे तर काहीच कळत नाही आहे. ती विक्रम कारखानेसला फोनही करू शकत नसते, कारण मिशनचा रूल्स असतो, कुणाला काही नाही कळलं पाहिजे, कारण फोन ट्रॅप होऊ शकतो. केदार आता टीमला म्हणतो, कौशिकी ताईचा पाठलाग करावा लागेल. आता ठरल्याप्रमाणे ते पाठलाग करतात. तर कौशिकी पैशाची बॅग घेऊन विक्रम कारखानीसला भेटायला जाते. विक्रम कारखानीस म्हणतो, वेलकम कौशिकी खांडेकर, वेलकम. ती हसत म्हणते, छान काम केलं. ते म्हणतात, कौतुक तर खरं तुमचं करायला हवं. तुमच्या घरामध्ये स्पेशल क्राईमची ऑफिसर असताना तुम्ही शांत राहिलात. आणि तुम्हाला माहिती आहे, केदार पण तिच्या टीममध्ये काम करतो. हे असूनही तुम्ही खूप शांततेने हँडल केलं. कौशिकी म्हणते, दुसरा पर्यायच नव्हता. मला त्यासाठी काय काय करावं लागलं ते मलाच माहिती. पण आता तुमच्यामुळे माझी सुटका झाली आहे. तर हे घ्या तुमचे 10 करोड. विक्रम कारखानीस म्हणतो, थँक्यू. आणि अजून काही काम असेल तर सांगा. कौशिकी म्हणते, आता एकच काम, तारिणी परत नाही आली पाहिजे. केदारचं काय करायचं ते मी बघते. पण नेमकी तिथे पोचतात केदार आणि तारिणीची टीम. पण केदार मात्र कौशिकीला काही कळू देत नाही, कारण तिला तिच्याबद्दल अजून माहिती हवी असते. इकडे मात्र तारिणी सारखी भटकते आणि म्हणते, इथे तर मला काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे. म्हणजे हा एक ट्रॅप असू शकतो का. पण विक्रम कारखाने सर असं का करतील. आता मात्र तारिणीला संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.